नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कांद्याची पात आणि सुकटची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई मी गरम करत ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये बघा सुकट काय केलेली आहे, चाळून मस्तपैकी अशी नीट करून घेतलेली आहे। ह्या सुकटला काय करायचं, मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं चांगली भाजून घ्यायची। मस्त असं बघा 2 ते 3 मिनिटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। चांगली भाजून घ्यायची तिला। आता हिला काय करते, मी काढून घेते। सुकट बघा मी काढून घेतलेली आहे। आता हिला काय करायचं, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे जे रीती काय घाण वगैरे असेल तर निघून जाते। कढई स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा अर्धी पळी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला एकदम थोडंसं जिरं आणि त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची अशी मी कुटून घेतलेली आहे। हलकंसं आपण भाजून घेऊया। गॅस आहे मीडियम, त्यात टाकणार आहे मी मीडियम आकाराचे 3 कांदे मी घेतलेले आहेत बघा। असं चॉपरला मी बारीक करून घेतलेले। ह्याला काय माहिती का, थोडासा कांदा जास्त घालायचा आणि जर पातीला जर मोठे मोठे जर कांदे असले की नाही तर मग कमी घातला तरी पण चालेल आणि जरी नाही घातला तरी पण चालेल। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा चांगला भाजून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये टाकणार एक मीडियम आकाराचा टोमॅटो, मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ। आता हे मीठ का नाही थोडंसं कमी टाकायचं, कारण की जे सुकट असते ना त्याला पण थोडंसं मीठ असतं, तर खरट होऊ नये त्यासाठी कमी टाकायचं। लागलं तर परत आपण टाकू शकतो। आता ह्याला काय करते, 2 मिनटं मी परतून घेते। 2 मिनटं बघा मी परतून घेतलेलं आहे। टोमॅटो चांगला आपला सॉफ्ट झालेला आहे। चॉपरला जरी बारीक केला नाही तरी चालेल, किंवा बारीक कापून घेतला ना तर लगेच होईल, मग एका मिनटातच परतून होईल। मग ह्याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा कांदा लसूण मसाला, तिखटाप्रमाणे टाका। आपण ह्याच्यामध्ये एक मिरची जी कुटून टाकली होती ना ती पोपटी कलरची होते, त्यात टाकणार आहे। आता कांद्याची पात मोठ्या आकाराची होती बघा, स्वच्छ धुवून नीट करून मी कापून घेतलेले आहे। तर काय करते, मिक्स करून घेते। नुसते बघा मिक्स करून घेतलेलं आहे। मस्त अशी बघा कवळी एकदम होते आणि दिसते पांढरे पांढरे बघा, एकदम छोटे छोटे बारीक कांदे होते, त्यामुळे मी याच्यामध्ये कांदा जास्त घातलेला आहे। आता ह्यात काय करायचे, आपल्याला सुकट टाकायचे आहे। सुकटसुद्धा मी काय केलेलं आहे, धुवून स्वच्छ बघा चाळणीमध्ये नितळून घेतलेले आहे। थोडंसं पाणी असलं तर असं पिळून घ्यायचे। मी हे सगळे सुकट काढून घेते। सुकट मी सगळे काढून घेतलेले आहे आणि सुकट किती होते तर 150 ग्रॅम होते बरं का। मोठ्या आकाराची कांद्याची पिंडी होती। थोडंसं कमी जास्त जरी सुकट टाकली तरी चालेल, मी थोडीशी जास्तच टाकलेली आहे। आता याला काय करते, एकदम मिक्स चांगलं करून घेते। मीडियम गॅसच आहे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला काय करायची, एक वाफ द्यायची चांगली पहिली, कारण की आपण जी सुकट जी केली होती तिला पिळून टाकली होती बघा, पाणी बिलकुल नाही राहिलेलं ह्याच्यामध्ये। जर अशी जर टाकली ना, थोडी न नितळता जर टाकली ना तर मग पाणी जास्त सुटेल त्याला। एक 5 मिनिटासाठी बघा मीडियम गॅसवर मी झाकण ठेवणार आहे। 5च मिनिटं फक्त बघा मी झाकण ठेवलं होतं। झाकण आपण काढून घेऊया, कारण ही जे पात आणि आपली जी सुकट टाकली ना त्याची चव एकामेकात चांगली मुरली पाहिजे, त्यासाठी थोडंसं झाकण ठेवायचं। हलकंसं बघा त्यामध्ये पाणी आहे हलकंसं एकदम, त्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर। आणि कोथिंबीरचं काय केलेलं आहे माहिती का, देठं पण मी घेतलेली आहेत। 2 मिनटं मी आता काय करणार आहे, परतून घेणार आहे। हे हलकंसं एवढं जरी पाणी जरी ठेवलं तरी चालेल, कारण तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरीवर एक ते खूप चविष्ट अशी लागेल। आणि करताना कधी पण ही थोडीशी झणझणीत करायची, म्हणजे छान लागतात। 1 मिनिटभर तरी मी ठेवते। 2 मिनटं बघा मी थोड्या थोड्या वेळानं असं परतून घेतलेलं, हलकंसं ओलसरपणा आहे, बाकी नाही आहे, एकदम छान अशी झालेली आहे। अशा पद्धतीत तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।